तर आमच्याकडं नाही तर ऊस तोडायला आले, ते पुढचं आहे ना ते ऊस तोडायला आले, तर पोरं इतकी कालवा करते ती का नाही बास, सारखी पाण्याला येते ती. आणि सोनूला त्यांच्यासोबत खेळ वाटतंय, पण ते अजिबात ऐकत नाही. त्यांना म्हणलं नाही ह्याला हात लावू नका, त्याला हात लावू नका, तर ती लावत असते. त्यामुळे आता कोणी नाही येणार इकडं. चला. आणि तुम्ही म्हणत असाल काजल तू कुठं गायब झाली, 2 दिवस चॅनलवरती ब्लॉग नाही काय नाही. तर सांगते तुम्हाला काय झालं होतं. तुम्हाला तर माहीत आहे सोनू आजारी होती, त्यामुळं मी काय ब्लॉग वगैरे काढला नव्हता. एक दिवस काढला, एक दिवस रागारागाने काढला नाही, दुसऱ्या दिवशी काढला, कारण मला लय वैताग येत होता. नंतर 2 दिवस तसंच झाला, डबल तिला त्रास व्हायला लागला. आता तिचा अवतार बघा तिचा तसंच झालं. 2 दिवस परत ना तिला त्रास व्हायला लागला. ती माझं अंग सोडत नव्हती. मला म्हणायची माझ्याजवळ झोपून राहा, म्हणजे तिच्या डोळ्यावर झोप यायची. आणि ती मला पण म्हणायची की माझ्यापाशीच बस, माझ्यापाशीच खेळ. म्हणजे तिला माझ्यासोबतच राहायचं होतं. काम जरी करायला लागले ना तरी ती माझ्यासोबत बाहेर येणार, वाऱ्यात हिंडणार. त्यामुळं काम पण माझी ती झोपल्यावर थोड्या मिनटात जेवढं ती झोपल ना तेवढ्यात मी माझी कामं करून घेत होती. त्यामुळे ब्लॉग वगैरे काही शूट केला नव्हता, कारण मला कामं उरकत नव्हती. एरवी कसं मी काम करायला लागले तर तिची ती आपली खेळत असते, पण त्या 2 दिवस तिनं लय वैताग दिलेला. एकतर झोपलं का तिला खोकला यायचं, म्हणजे ना जेवली तरी तिला ठसका लागायचा, पाणी पिली, चालली, बोलली ना असं म्हणजे फुफ्फुस फुगायचं का काय काय व्हायचं काय माहिती. पण इतक्या जोरात ठसका लागायचा का नाही तिला, असं बोलायला पण चान्स नव्हता. की मी म्हणायचं अगं माळ म्हणजे उबळ मार, खोकू नको, सारखं सारखं आलं तरी खोकला खोकायच नाहीये, म्हणजे थांबायचं जरा. पण तिला काही जमत नव्हतं. आता ती बरे आहे. तिचं तोंड आताशी कुठं बघण्यालायक झालंय, आता आहे नीट ती. त्यामुळे 2 दिवस ब्लॉग शूट केलं नाही. म्हणलं एकतर आपले व्हिडिओ घेण्याचे टायमिंग, कामाचं टायमिंग आणि ही जर रडारडीचं टायमिंग एक होत होतं. त्यामुळे म्हणलं तिच्यावर राग न निघण्यापेक्षा आपण केलेलं बरं. त्याला 2 दिवस थांबवूया, हिला नीट करूया आधी, आणि मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. गप्पी काट नको. आता ती बरी झाली. मला वाटते रथसप्तमी दिवशी ती बरी झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी थोडं थोडं तिला होतं, पण इतकं पण नव्हतं. अरे बाळा तुझा अवतार नीट नाही, तू नको येऊ. तर त्या दिवशी आम्ही पोळ्या वगैरे बनवलेला तो व्हिडिओ आहे, तो मी पुढं ॲड करीनच. आहेत म्हणजे जास्त काही नाही घेतलं तेव्हा, आपण थोडंसंच घेतलेलं. ऊन स्वयंपाक करायचा चालला होता आणि लाईट नव्हती. कालही आमच्याकडे लाईट नव्हती. म्हणजे 2-3 दिवस झालं लाईटीची बोंबच चालली, मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हतं. तेव्हा आपण ब्लॉग वगैरे काय शूट केलं नव्हतं. जेवढं केलं आहे तेवढं आहे पुढं ते तुमच्या संग शेअर करीनच. आणि आता मला कामं करायचे आहेत, म्हटलं चला आज तरी ब्लॉग शूट करूया, दोन्ही मिक्स करून आज आपण ब्लॉग अपलोड करून टाकूया. आणि 2 दिवस लाईट नव्हती, त्यामुळं पाणीही नव्हतं आणि 2 दिवसाचे कपडे धुवायची पडलीत. पाणी नसल्यामुळं लई कामं राहते. आता भांडी तर घासावीच लागतात कसं का होईना, पण भांडी आपल्याला रोज लागतातच. तसं कपडे काय डबल डबल आहे त्यामुळं काय वाटत नाही. पण 2 दिवस लाईटीने इतका ताप दिलेला. आज पाणी भरून घेतलं. एक बॅलर आणला होता, जे की वावरात मेंढरं आले होते आणि बसायला त्यांच्यासाठी, तो बॅलर पण भरून ठेवला आहे. तर आज मी तिकडे कपडे घेऊन जाणार आहे विहिरीवरती आणि तिकडं धुणार आहे. तो सेपरेट ब्लॉग बनवणार आहे मी. घरातली कामं किंवा त्या सगळ्या गोष्टी सेपरेट ब्लॉग बनवणार आहे. आता ब्लॉग काय येत नव्हते ह्याचं कारण, आणि जो मागचा ब्लॉग आहे तो मिक्स करून मी टाकेन. तर तुम्हाला समजलं असेल की सोनूला जास्त झालं होतं, त्यामुळं नाही बनवलं. लई चिडचिड होत होती माझी पण. मी तर कोणावर राग काढू असं होत होतं, कारण तिचं पप्पा पण घरी नसतं, ते पण कामाला जात होतं. त्यांच्यावर ते शिनून किंवा त्यांना बोलून पण काय फायदा नाही, कारण ते पण कंटाळून येतं. तर त्यांना काय पण काय बसायला भेटत नाही ते, त्यामुळे त्यांना नाही बोलू शकत मी. बाकी तरी कोणी आपल्या हक्काचं नसतं, त्यामुळे त्यांच्यावर राग धरून आणि हे करून नाही चालणार. जे हक्काचं असतं त्यांच्यावरच धरावा राग. तर चला असो, आता मी लागते कामाला. तिला आंघोळ घालायची. आज लाईट गेलेली नाही, सकाळपासून अजिबात लाईट गेली नाही. मला वाटते 5-10 मिनटं गेली असेल, मोटरची लाईट येते तेव्हा, नंतर अजिबात लाईट गेली नाही. मेहरबानी. आता माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग थोडंसं आहे, त्यामध्ये अपलोड वगैरे डाउनलोड हे सगळं होतं की नाही माहीत नाही. आणि नंतर मग मी फोन चार्जिंग लावीन आणि नंतर ना जो पुढचा व्हिडिओ आहे तो स्टार्ट करीन. आणि कामावरल्यानंतर ना काल भाजी उघडली नव्हती, त्यामुळे आज जावं लागेल कदाचित. त्यामुळे पटपट कामावरती, कारण आता असं मी ठरवते कामावरून थोडंसं पडेन, थोडासा आराम करेन, पण तो होतच नाही. म्हणजे कामात काम काही ना काही निघत असतं आणि ते राहून जातं. आणि घरात पण भरपूर सारा पसारा आहे, तिकडं बघू शकता. जास्त करून तिथं पसारा होतं बरं का आमचा. आणि कपडे वगैरे नाही आहेत काय, कारण घरात असल्यामुळं घरातली कामं व्यवस्थित केली होती मी, बाहेरची राहून दिली होती. पण कपड्याच्या घड्या घालणं किंवा घर आवरणं हे सगळं नीट केलं होतं. तिला बघत बघत घरातली कामं व्यवस्थित झाली, पण बाकीची कामं काय झाली नाही ती माझी. तर चला असं त्यात आता
पुढं जो काही 2-3 मिनटाचा व्हिडिओ आहे जो स्वयंपाक करताना आमच्या इथं वावरात पण मेंढरं सोडली होती तो, आणि आम्ही वावरात गेलेलो. हा बघा, नाव वाजलं की गाव जायला लागले, लगेच झालं कल्याण, गेली. असं असतं. आता नाही आहे फोनमध्ये चार्जिंग. काय करावं, माझं नशीब मला साथ नाही देते, गेली लाईट. तर असं चला, आता मी तो पुढचा व्हिडिओ ॲड करते. सोनू त्यांच्यासोबत खेळत होती आणि आता पण तिला वाटतंय ते ऊस तोडायला आले त्यांच्यासोबत खेळायला जावावं, पण नको. ओके चला. इकडे आलेत मेंढरं, रोजच येते ते. हां, टोपी कशी घातली या? तर चला आता घेते पटपट पटपट आवरून. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आलो आहे वावरात भाजी उपटायला. तर बऱ्यापैकी झाली उपटून, थोडंसं राहिलं आहे तर ते करायचं आणि जायचं घरी. सकाळनं ब्लॉग घेतला नाही, काल पण आपला ब्लॉग आला नाही, त्यासाठी सॉरी. सोनूला बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी काहीच केलं नव्हतं या. तिला बरं वाटतं, इकडं मेंढरं बसायला आली ती वावरात, त्यामुळे ती त्यांच्यासंग खेळायला गेली आहे. लगेच मिक्स होऊन जाते, असं काय नसते. तिचं नवीन माणसं आहे ती, कसं जायचं कसं बोलायचं काय नसतं, असं वाटतं फ्रेंडच भेटली तिला, दाखवते बघा. दोघी जणी खेळते त्या, आणि तिची आज लय घाई चाललेली, चल की वावरात मम्मी, चल की वावरात मम्मी. चाललंय दोघींच खेळायचं. एक घामायला झालंय, इकडं काय नाही माहिती. आता मी तो उपटून ठेवली आहे, अजून थोडं एवढं काढते आणि मग जायचं. काय माहिती कोथिंबीर काढायची आहे का नाही ते बघते आणि जाते. आणि आज आहे रथसप्तमी, त्यासाठी मी पोळ्या वगैरे बनवल्या होत्या. ते काय शूट घेतलं नव्हतं कारण उन्हात बनवायचं चाललेलं आहे आणि इथं ऊस काढायचं चाललं आहे, तर लाईट पण नव्हती, त्यामुळं काय व्हिडिओ वगैरे घेतला नव्हता. म्हटलं राहू देत, काय रोज रोज तेच दाखवायचं स्वयंपाक करताना असं तसं, मग ते राहून गेलं. नंतर स्वयंपाक वगैरे केला, जेवण केलं, 1 वाजलं होतं स्वयंपाक व्हायला. जेवलं बिवलं, कपडे धुतली, भांडी घासली, पाणी भरलं. आता टाकी भरायची राहिली फक्त, आता भरायची टाकी वगैरे जाऊ. ऊन लय लागते आज, लय लवकर आलो आहे. आम्हाला वाटते 3:30 वाजता मी आले असेल वावरात, आता 4 वाजले, त्या 4:30 झाले त्या. तर थोडा वेळ करायचा आणि जायचं. आज काय स्वयंपाक बनवायचा आहे, सकाळीच बनवलेला तेच खायचं आहे, कारण मी एकटीच जेवली आहे, हे जेवलं नाही तर, आणि सासू सासरा पण जेवली नाही ती. सगळ्यांसकट पोळ्या बनवल्या आहेत, आता त्यांना पण द्यायच्या संध्याकाळी. संध्याकाळचं टेन्शन नाही बनवायचं. आणि सोनूमुळं मला कणकणी आली, ती बिचारी झाली नीट, आणि आम्ही दोघं जाम झालो. हे पण आजार येतं, आणि म्हणजे माझ्यापेक्षा हे जास्त येतं, तरी पण कामाला गेलं तर, कारण साहेबांनी सुट्टी दिली नव्हती त्यामुळं. तर चला असू देत, चला आता भाजी काढते मी.